श्री गुरुदेव दत्त। नारायणं पद्मं वसिष्ठं शक्तिं जगत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं गुरुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं दत्तात्रेयी ब्रह्मविद्या संवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरुदेव दत्त। तर नमस्कार। दत्त नवरात्राच्या पार्श्वभूमीवरती काल आपण दत्तात्रेयांच्या व्यक्तिमत्व उकलणारे काही कंगोरे पाहण्याच्या अनुषंगानं संतांच्या चरित्रातले विविध भाग पाहिले। खरं तर आपण अवधूत गीता किंवा दत्तगीता अशा अनुषंगाने हे पाहू शकलो असतो, परंतु जे जनसामान्यामध्ये जनमानसामध्ये ग्रंथ प्रचलित नाहीत किंवा फारसे प्रसिद्ध नाही आहेत, त्यातून काही गोष्टी बोलण्यापेक्षा ज्या गोष्टी संतांची चरित्र वगैरे प्रसिद्ध आहेत त्या अनुषंगाने आपण हा विषय पाहिला। तर आपण काल दत्तात्रेयांच्या इतिहासापाशी दत्तात्रेयांचा पुराणकाल ह्याविषयी इथपर्यंत आलेलो होतो। तर अक्ष्णोत्रिही, तर ब्रह्मदेवांच्या नेत्रापासून अत्रि ऋषींचा जन्म झाला। तर त्यापासून आपण पुढे पाहत आहोत। तर कर्दम ऋषी, कर्दमांची अनुसूया ही मुलगी आहे। कर्दम आणि देवहूती, कर्दम ऋषी आणि देवहूती ह्या दंपतींच्या पोटी अनुसूया जन्मली। एक सुंदर असा योगायोग म्हणजे कोल्हापूर ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। तर ह्या अनुषंगानं पाहायला जाता कोल्हापुरामध्ये कोल्हापूरचे जे ग्रामदेवता आहे कपिलेश्वर किंवा वांगीबोळामध्ये देवहूतीश्वर आणि कर्दमेश्वर नावाची स्थानं आहेत। तर पुराणाच्या दाखल्यानुसार अशी जी स्थानं असतात त्या ठिकाणी त्या ऋषींनी येऊन आपल्या नावानं महादेवाचं लिंग स्थापन करून त्या ठिकाणी तपश्चर्या करून देवीला प्रसन्न करून घेतला असता असा इतिहास आहे। त्यानुसार कर्दमेश्वर हे लिंग वांगीबोळामध्ये आहे, म्हणजे त्या ठिकाणी कर्दमांनी तपश्चर्या केलेली आहे। तर देवहूती हे कपिल तीर्थाच्या दरम्यान एक आहे। आणि कोल्हापूरचं ग्रामदैवत जे आहे कपिलेश्वर हे अनुसूयेचे भाऊ आहेत। सांख्य तत्त्वज्ञान ज्यांनी निर्माण केलं ते कपिल महामुनी हे आपल्या कपिल तीर्थ ज्याला म्हणतात आपण आता सध्या कपिल तीर्थ मार्केट जे आहे हे त्यांचं आश्रमस्थान होतं। तर ह्या ठिकाणी कपिल महामुनी राहत असत। हे कपिल महामुनी अनुसूयेचे भाऊ होते, म्हणजे दत्तात्रेयांचे मामा होते। असं हे कोल्हापूर हे दत्त महाराज एक प्रकारे आजोळ आहे। कोल्हापुरामध्ये महाराज भिक्षा घेतात, दत्त महाराज भिक्षा घेतात असा इतिहास आहे। करवीर माहूर क्षेत्र खूण असं गुरुचरित्रात म्हणलेलं आहे। तर कोल्हापूर आणि माहूर या दोन स्थानामध्ये दत्त महाराजांचा निरंतर नेहमी कायमस्वरूपी वास असतो असं म्हणलेलं आहे। त्याचं कारण कदाचित हे सुद्धा असण्याची एक शक्यता आहे। तर ह्या कर्दम आणि देवहूती यांच्या पोटी अनुसूयेचा जन्म झालेला आहे। तर ह्या अनुसूयेचं आणि अत्रींचा विवाह झाला। यानंतर आपल्याला थोडक्यात ठाऊक असलेला इतिहास आपण प्रथम पाहू। तर ह्या अनुसूया आणि अत्रि गुरुचित्रामध्ये ह्याविषयी एक सुंदर कथा येते की नारद मुनी एकदा त्रिभुवनातनं फिरत असताना अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये येतात आणि अनुसूयेचं पातिव्रत्य, अनुसूयेची सात्विकता हे सर्व पाहून तीनही देवतांच्या स्त्रियांच्याकडे म्हणजे लक्ष्मी, गौरी आणि सरस्वती यांच्याकडे जातात आणि सांगतात की कलियुगामध्ये मी अशी एक स्त्री पाहिलेली आहे, भारतवर्षामध्ये मी अशी एक स्त्री पाहिलेली आहे की जी अत्यंत पतिव्रता असून आपल्या पतिव्रता धर्मामध्ये आणि पतीला अत्यंत अनुकूल असते। तिचं अशा प्रकारे वर्णन ऐकून त्या तिन्ही सतींचा मत्सर जागा झाला। ही गुरुचरित्रातली कथा आहे। आणि त्या तिघींनीही तिचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी तिन्ही देवांना पाठवलं, ब्रह्मा विष्णू महेश यांना अनुक्रमे पाठवलं। ही कथा आपण प्रसिद्ध आहे, आपण नेहमी ऐकतो। तर ते अत्रि ऋषी नदीवरती अनुष्ठान दुपारी करायला गेले असताना हे तीनही देव तिथं आले आणि आम्हाला भिक्षावाडा म्हणतात। त्यावेळेला अत्रि महाराज हे तपश्चर्याला संध्येला गेलेले आहेत। तर ते आले की तुम्ही बसा असं अनुसूयेने सांगितल्यानंतर ते म्हणतात नाही, आम्हाला लगेच भोजन पाहिजे आहे, तुम्ही तात्काळ वाढता की आम्ही इथून दुसरीकडे जाऊ। अशा वेळेला विनमुख होऊन अतिथी घरातून जात नाही असं त्यांच्या घराण्याचा लौकिक होता। तर अशा वेळेला तिला कोडं पडलं आणि तिनं त्यांना पानं वाढली आणि जेवायला बसवायला सांगितलं। त्यावेळेला
अत्रि ऋषींच्या सदनी तिन्ही देव भुके येती, भिक्षुक होवनी अनसूये प्रति बोलते त्रयमूर्ती. टेंबे स्वामींच्या एका अभंगात म्हणलेलं आहे, नग्न होवनी आम्हा प्रतिद्या अन्न असे वरती, परिस्थिने होवनी नग्न अन्न दे तव ते शिशु होती. एक असं सांगितलं की अग्न म्हणजे अग्नीचा संपर्क न झालेलं असं पण त्याच्याबद्दल एक बोललं जातं. तर अतिथी माझी बाळं आहेत असं म्हणून अनसूयेनं मनामध्ये युजून त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे अन्न वाढलं आणि तिचा संकल्प इतका मोठा आणि पतिव्रत्याच्या प्रभावामुळं त्यामध्ये इतका पुण्यप्रभाव होता की ती तिन्ही देव तिच्यासमोर लहान मुलासारखे झाले आणि अर्भकासारखे झोपलेले होते, अबोध झाले ते. हे पाहून एवढा मोठा त्यांचा प्रभाव होता. अशी दत्तजन्माची कथा सांगितली जाते परंपरेनं. परंतु ब्रह्मांडात जी पुराण आहेत, दत्त पुराण आहे, तर ह्यामध्ये जे सांगितलं जातं की ब्रह्मदेवाचा मुलगा अत्रि असल्यामुळं संतती पुढं व्यवहार जगाचा व्यवहार चालावा ह्या दृष्टीनं ब्रह्मदेवानं अत्रि ऋषींना आज्ञा केली की तुम्ही विवाह करा आणि पुढं प्रजा होऊ द्यात. अशा वेळा ह्या अनुसूयेशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावरती अत्रि आणि अनुसूया हे दोघंही तपश्चर्येसाठी गेले. त्यांचा हेतू असा होता की जगाचा उद्धार करणारा आणि जगामध्ये वंद्य होणारा असा अनन्यसाधारण मला मुलगा व्हावा अशासाठी अत्रि विष्णूचं तप करायसाठी ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावरती गेले. त्या ठिकाणी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अंगठ्याच्या एका टोकावरती, पायाच्या अंगठ्याच्या एका टोकावरती उभारून त्यांनी निश्चल राहून तपश्चर्या केली. अशा वेळेला त्यांचं अत्यंत प्रखर असं तप सुरू आहे. अन्नपाणी वर्ज्य झालेलं आहे, वाताहारावरती ते आहेत, केवळ वायू खाऊन जगत आहेत. अशी त्यांची तपश्चर्या घोर झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या ब्रह्मरंध्रातनं त्या तेजाचा, त्यांच्या तपस्तेजाचा फार मोठा ओघ बाहेर पडला, ज्याचा सृष्टीला त्रास होऊ लागला. अशा वेळेला ब्रह्म विष्णू महेश हे तिघही अत्रि ऋषींच्या समोर आले आणि ऋषी तुम्ही सांगा, तुम्ही कशासाठी तप करत आहात असं ऋषींना विचारलं. त्यावेळेला ऋषी म्हणतात की मी तर सर्वोत्तम अशा महाविष्णूची तपश्चर्या करतो आणि तुम्ही तिघं कसे काय आलात. त्यावेळेला ते म्हणतात की आम्ही एकच देव असून कार्याकारण आम्ही तिघंजण झालेलो आहोत, तर आम्ही तिघंही एकच अंश आहोत, तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे आहे. तेव्हा अत्रिने सांगितलं की मला असा देवी विभूती असलेला असा आणि जगाचा उद्धार करणारा, जगाचं गुरुपद विभूषणारा असा मुलगा मला पाहिजे आहे. त्यावेळेला या तिघांनीही आम्ही आमच्या पूर्णांशानं तुमच्या पोटी जन्म घेऊ असं सांगितलं. ह्यानंतर यथावकाश 2 भाग आहेत की शुचींद्रम नावाच्या स्थानी किंवा माहूरगडावरती दत्त महाराजांचा जन्म झाला असं म्हटलं जातं. माहूरगडावरती दत्त महाराज जन्मले. दत्तात्रेयांना चंद्रात्रेय आणि दुर्वासात्रेय, दुर्वास आणि चंद्र असे 2 होते. ब्रह्मदेव तो जहाला चंद्र, जहाला तो पेंद्र, दत्तात्रेयचो वीतनिद्र तो तारक योगींद्र महाराजांनी म्हटले. तर ब्रह्मदेव हा चंद्र रूपामध्ये जन्माला आला आणि शंकर हे दुर्वास रूपामध्ये जन्माला आले. असं म्हटलं जातं की चंद्रात्रेय, नंतर दुर्वासात्रेय, दत्तात्रेय आणि त्यांना विमलात्रेयी नावाची दत्त महाराजांना एक बहीण होती. तर असे हे तिघही आले. दुर्वास हे तपश्चर्येला गेले अन्य ठिकाणी, चंद्र हा नक्षत्रमंडलामध्ये गेला आणि दत्तात्रेय ह्या दोघांचेही अंश घेऊन अत्रींच्या आश्रमात राहू लागले. अशी दत्तजन्माची कथा आहे. तर विमलात्रेयी नावाची दत्त महाराजांचे पण आता पाहिलं बहीण आहे. त्यानंतर दत्त महाराजांचं वेद, नंतर शास्त्र, त्याचबरोबर ती विविध शस्त्रशास्त्रांचं सगळं शिक्षण झालेलं आहे. दत्त महाराज हे आपल्याला बहुधा तपाला बसलेले किंवा झोळी अडकून फिरणारे असे गोसावी असे पाहण्यात आपले आहेत. परंतु दत्त महाराजांचा शिष्य सहस्रार्जुन होता, ज्यानं अनेक वर्ष पृथ्वीवरती एकछत्री निष्कंटक साम्राज्य केलेलं होतं. दत्त महाराजांचा गोपाळकृष्णांचे मूळ वंशज यादव गोपाळकृष्ण, त्यांचे मूळ वंशज जे यदुराजे होते हे दत्त महाराजांचे अनुग्रहित होते. परशुराम, अलर्क, यदू, सहस्रार्जुन असे एकापेक्षा एक मोठे योद्धे दत्त महाराजांचे प्रत्यक्ष शिष्य होते. अशा दत्त महाराजांना युद्धकला उत्तम अवगत होती. नेपाळमध्ये दत्तभट्टारक नावाच्या स्थानावरती दत्त महाराजांचा सम्राटपदी अभिषेक झाल्याचा सुद्धा उल्लेख आहे. तर असे हे दत्त महाराज केवळ मौखिक वेदांत किंवा परमार्थ न करता शस्त्रामध्ये आणि शास्त्रामध्ये निष्णात असे असणारे दत्त महाराज होते. या दत्त महाराजांच्याबद्दल आपल्याकडं फारशी प्रचलित नसलेली माहिती म्हणजे आपला दत्ता ब्रह्मचारी त्रिभुवनात तुझी फेरी असं म्हणलं जातं. परंतु ब्रह्मांड पुराणामध्ये आता अलीकडे प्रचलित असलेलं अनघादत्त व्रत हे आपण ऐकलं असेल. तर अनघा नावाची दत्तात्रेयांची पत्नी होती, जिला मधुमती असा पण एक नाव आहे. तर अनघा शक्तिराद्यामा
चिन्मयी ममता तथा सुकाया वाणी सप्तांका दिव्या योगीश्वरी नवा. तर अनघा शक्ती ही आद्या अशी तिची अनेक नावं आहेत. तर ह्या अनघेबरोबर दत्तात्रेयांनी संसार केला. अनघाष्टमीचं व्रत जर आपण पाहिलं तर त्या ब्रह्मांड पुराणामध्ये सविस्तर अनघेचे उल्लेख आहेत, त्याचे स्वरूपाचे, त्याच्या ध्यानाचे श्लोक आहेत. तर अशा दत्तात्रेयांना त्यानंतर निमी प्रभृती 8 पुत्र झाले असं म्हटलं जातं. तर ते कोण होते तर निमी ह्रीमान कीर्तिमांश्च जितात्मा मुनिवीर्यकः दीप्तिरोमांशमंतौच शैलाभोष्टमोच्यते. दत्तपुराणामध्ये हा श्लोक आहे. तर पहिल्या मुलाचं नाव आहे निमी, दुसरा मुलगा ह्रीमान, त्यानंतर कीर्तिमान, जितात्मा, मुनिवीर्यक, दीप्तिरोमा, अंशुमान आणि शैलाभ अशा नावाचे दत्त महाराजांना 8 पुत्र अनघेपासून झालेले होते. भागवतामध्ये ह्या निमीला एक मुलगा श्रीमान नावाचा होऊन गेल्याचाही उल्लेख आहे आणि तो अकाली गेल्यामुळं अत्रि ऋषींनी श्राद्ध प्रयोग प्रचारित केला असा उल्लेख भागवतामध्ये मिळतो. म्हणजे दत्तात्रेयांची सुद्धा अत्रि वंशाची, प्रत्यक्ष दत्तात्रेयांची सुद्धा वंश संतती आहे असा ह्या ठिकाणी पुराणामध्ये आधार मिळतो. तर असं संसार केलेले आणि परमार्थ केलेले आणि 4ही आश्रम आपल्या हिंदू संस्कृतीत सांगितलेले, ब्रह्मचर्यामध्ये वेदाध्ययन आणि संपूर्ण शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे आणि गृहस्थाश्रमामध्ये संसार केलेला आहे. वानप्रस्थामध्ये दत्त महाराजांनी सर्वत्र फिरून आपल्या शरीरामध्ये विरक्ती बाणवली आणि मोठमोठे शिष्य तयार केलेले आहेत. आणि शेवटी असं म्हणतात की बसव कल्याणला स्थान आहे ज्या ठिकाणी दत्त महाराजांनी संन्यास घेतलेला आहे, सदानंद मठ म्हणतात. तर ते शेवटी संन्यासाश्रम घेतला. ह्यानंतर एक आश्रम असा महाराजांनी केवळ प्रचारात आणला दत्त महाराजांनी, ज्याला अवधूताश्रम म्हणतात, जो अक्कलकोट स्वामींचा होता, जो शेगावच्या गजानन महाराजांचा होता, जे विरक्त होते, अवलिया होते, तर त्यांना परमहंस वृत्तीचे होते. ह्यासाठी महाराजांच्या या संप्रदायामध्ये दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक, तर उन्मनी अवस्था प्राप्त झालेले महाराज आहेत. त्यांना पिशाच ज्ञानसागर अशी महाराजांना विशेषण आहे. ह्याबाबत आपण मागच्या प्रवचनामध्ये सांगत असताना एक संदर्भ घेतला होता की महाराजांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे पाहायला गेलं तर एक सुंदरसं उदाहरण दत्तपुराणामध्ये पाहायला मिळतं. तर माहूर गावामध्ये विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. संतती नाही आहे आणि संपत्तीसुद्धा नाही आहे असा तो दरिद्री होता, परंतु आचारानं आणि धर्मानं वागणारा होता. तो दररोज पूर्वीच्या पद्धतीनं घरामध्ये जेवणापूर्वी वैश्वदेव करून काकबली घेऊन ठेवतात बाहेर कावळ्यासाठी भात, काकबली. तर तो नियमित काकबली बाहेर नेऊन ठेवत असे. अशी काही वर्षे गेली. तो एका पिंपळाच्या झाडाखाली नेऊन काकबली ठेवतो आहे. इतक्यात एक दिवस असं झालं की त्याच्यासमोर धपकन एकदम एक त्या पिंपळाच्या झाडावरून ब्रह्मराक्षस येऊन उभारला. तो म्हणला, राक्षसाला पाहता क्षणी विष्णू शर्मा घाबरले. तेव्हा तो म्हणाला, तू घाबरू नकोस, तुझं 12 वर्ष हे अन्न खाल्ल्यामुळं माझी बुद्धी सात्विक झालेली आहे. तुला काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि त्या इच्छेपोटी मी सांगतो तुला काय पाहिजे आहे, तुला हवं ते माग. त्यावेळेला विष्णू शर्मा विचारात पडला. तर हा तर पिशाच दिसतो, हा काही माग म्हणतोय, कशा स्वरूपानं आपण ह्याच्याकडे मागावं. तो आपल्या पत्नीकडे आज जातो. तर आपल्या शास्त्रात आहे, धर्मेच अर्थेच कामेच नात्यचरामी. धर्म असेल, सांपत्तिक विषय असतील, काही गोष्टी आणायच्या असतील, कामनिक विषय असतील तर पत्नीचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये असं आपलं शास्त्र सांगतं. त्यानुसार आपल्या पत्नीला विचारासाठी विष्णू शर्मा घरात जातात. सांगतात की एक ब्रह्मसंबंध माझ्यावर प्रसन्न झालेला आहे आणि मला काही द्यावं अशी त्याची इच्छा आहे. काय मागू त्याच्याकडं? संपत्ती नाही आहे, निर्धन आहेत, संपत्ती मागावी तर संतती नाही आहे, संतती मागावं तर त्याला काय खायला हवं अशी परिस्थिती आहे. त्यावेळेला पत्नी सांगते की ह्या सर्व गोष्टी नश्वर आहेत, संपत्ती काय, संतती काय, ह्या सगळ्या गोष्टी इथंच राहणार आहेत. आपल्या जीवनाचं जर परमकल्याण साधायचं असेल तर तुम्ही त्याला सांगा की प्रत्यक्ष दत्त महाराजांचं मला दर्शन घडव. आपल्या पत्नीचं हे वाक्य ऐकल्यानंतर विष्णू शर्मा बाहेर आले आणि त्या ब्रह्मसंबंधासमोर म्हणतात की तू सांगितलेस मला की जे हवं ते माग, मी तुला सांगतो की मला साक्षात दत्त महाराजांचं दर्शन घडव. हे ऐकल्याबरोबर तो अत्यंत घाबरला. तो म्हणला, ज्यांचं नाव घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबत पण नाही आहे, तुम्ही म्हणता की त्या माणसाचं मी तुम्हाला दर्शन घडू, पण तरी असो मी तुम्हाला शब्द दिला आहे, मी तुम्हाला सांगतो, पण मी तुम्हाला सांगायचं काम करीन, पुढं जे काय असेल ते तुम्ही तुमच्या नशिबानं पहा. ब्रह्मसंबंधानं सांगितलं. काही दिवस असेच गेले. त्यानंतर एक दिवस तातडीनं ब्रह्मसंबंध
विष्णू शर्मांच्या समोर येऊन उभारला. चला चला म्हणले. एका दारूच्या दुकानामध्ये दत्त महाराज बसलेत. ताबडतोब दर्शनाला चला. विष्णू शर्मा तातडीने त्याच्या मागणे गेले. विष्णू शर्मा हे माहूरमध्ये अत्यंत प्रसिद्ध शास्त्री म्हणून आहेत. त्यांना मोठमोठी माणसं ओळखतात. ते व्यासंगी आहेत आणि अत्यंत संस्कारी आहेत. त्यांच्याकडे कोणतंही वाईट वळण नाही आहे. आणि असा मनुष्य दारूच्या दुकानाकडे जातो आहे, ती लोकांत चर्चा होण्याची शक्यता आहे. ह्या थोड्याशा सामाजिक दबावानं विष्णू शर्मा थपकत थपकत त्या दुकानापाशी जातात. पाहतात तो अतिशय मळलेला असा, केस पिंजलेले आहेत, चेहऱ्यावरती काही रया नाही आहे, असा तो मनुष्य फाटके कपडे घातलेला मनुष्य बसला आहे. त्या संबंधानं सांगितलं की हे दत्त महाराज आहेत. त्याचा विश्वास बसेना. त्याला वाटलं की येऊन जाऊन हा सांगतोय कोण, हा पिशाच आहे, ह्याच्या नीतीवर काय विश्वास ठेवावा. तरीसुद्धा दपकत तिथं जातोय. तेवढ्यात ती दत्त महाराजांची स्वारी लक्कन एकदम अदृश्य झाली. त्या क्षणी तो सरकला. त्याच्या लक्षात आलं की महाराज होते, आपल्या नशिबात नव्हतं. अतिशय दुःखी झाला. तो परत आला. ब्रह्मसंबंधाला म्हणाला, तुम्ही मला दाखवलंत खरं आहे, माझ्या हातापर्यंत तुम्ही आणून दिलं, पण ते माझ्या नशिबात नव्हतं. पुन्हा कृपा करा, मला महाराज दाखवा. ब्रह्मसंबंधानं त्याला दुसऱ्यांदा सांगितलं की एका ठिकाणी असं 4 कुत्र्यांना काही खायला घालत बसलेले आहेत महाराज. जाऊन पाहतो तर पुन्हा तसंच ध्यान आहे. संपूर्ण भोवतीने 4 कुत्री आहेत, चिंध्याने बांधलेली आहेत. अत्यंत गलिच्छ असं बाह्यता स्वरूप आहे. तर अशा ठिकाणी तो जातो. तेव्हा हातातल्या त्या काठीनं हाडानं त्या विष्णू शर्माला दत्त महाराजांनी मारलं. तेव्हा घाबरून जीव मुठीत घेऊन तो तिथून पळत सुटला. आपण आता साईबाबांचं किंवा अक्कलकोट स्वामींच्या सारख्या सत्पुरुषांची चरित्र ऐकतो, त्यांच्या पूजा करतो, त्यांच्या उपासना घरामध्ये करतो. पण त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की उन्मनी अवस्था काय असते. साईबाबांच्या चरित्रात उल्लेख आहेत की आरती वगैरे कुठलाही विषय असा नव्हता की ते जर चिडले तर त्यांच्या आसपास द्वारकामाईमध्ये कोणी थांबू शकत नव्हतं. अक्कलकोट स्वामींच्या चरित्रात भरपूर उल्लेख आहेत की ते अतिशय कोपी होते, पण ते बाह्यतः कोपी होते. परंतु हे अवतार असे होऊन गेलेले आहेत की त्यांच्यासमोर कोणीही सामान्यतः जाऊ शकत नव्हतं. असा तो उन्मनी अवस्थेतला अवलियाचा अवतार असतो. हा तर मूळ मनुष्य दत्त महाराज. आणि अशा त्या विचित्र अवस्थेमध्ये त्या विष्णू शर्माच्या अंगावरती जेव्हा ते हातातली दंड उगारून गेले तेव्हा तिची पाचावर धरण बसली. तो तिथून पळून गेला आणि पिशाचाला म्हणतो की ह्याही वेळा माझं नशीब साथ दिलं नाही म्हणे, काय करू. त्याने सांगितलं मी तुम्हाला शब्द दिलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी दाखवतो. ही 3री वेळ आहे आणि आता जर काही झालं नाही तर मी तुमच्या शब्दातनं मुक्त आहे, मी पुढं काही करू शकत नाही. असं म्हणून 3ऱ्यांदा त्या ब्रह्मसंबंधानं विष्णू शर्मांना सांगितलं की जावा स्मशानामध्ये, त्या राखीच्या ढिगाऱ्यावर जो बसला आहे ना तो दत्त आहे. आणि आता तुम्ही त्याला कसंही करा, खरं प्रसन्न करा. मागच्या वेळा तुम्ही तुमच्या अंगावरती रागाचा आवेश आणून लाकडं दंड घेऊन अंगावर आले, तुम्ही घाबरलात. पण लक्षात घ्या की देहापेक्षासुद्धा हा ते दत्तात्रेयांची कृपा, त्या परमात्म्याची कृपा ही फार मोठी होती. हा देह क्षणभंगूर आहे. कितीही तुम्ही जपलात तरी तो कधीतरी तुम्हाला सोडूनच जाणार आहे. तुमच्या अनिच्छेने काय म्हणून आपण जाणार आहे. आणि तुम्ही ह्याची इतकी काळजी करू नका आणि तुम्ही त्यांना शरण जावा. हे ऐकल्यानंतर मनामध्ये एक प्रकारचा दृढनिश्चय केलेला आहे. 2दा असा आपल्याला अनुभव आला आहे की त्याच्या जवळ गेल्यानंतर ती व्यक्ती अदृश्य होती आहे, तेव्हा ती निश्चित महाराज आहेत. ती कोणती अतिंद्रिय व्यक्ती आहे. आणि आता ह्यानं 2दा सांगितलं तेव्हा आपण आता विश्वासानं जाऊन त्यांना धरायचं. जीविताची तमा परवा बाळगायची नाही असं ठरवून तो त्या स्मशानामध्ये आला. पाहतो तो एका राखीच्या ढिगावर बसलेले आहेत आणि काही हातामध्ये मांस वगैरे आहे आणि त्या कुत्रांना प्रेमानं खायला घालतात. आपल्या नादामध्ये मशगूल आहेत. आणि असेच परत ध्यान सांगितल्याप्रमाणे ते पाहिल्यानंतर तो त्यांच्याजवळ गेला, पाय घट्ट धरले. त्यावेळेला आपल्या हातातल्या वस्तूनं त्या विष्णू शर्माला त्यांनी बेदम मारलं. तो जीव गेला तरी तुमचे पाय सोडणार नाही म्हटला. आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हा उल्लेख आहे. भारतभर भ्रमण करून परमहंस रामकृष्णांची वगैरे सर्वांची भेट घेऊन जेव्हा गोंदवलेकर महाराज तुकामाई येळेगावकर गोंदवलेकर महाराजांचे गुरु आहेत त्यांना भेटायला जातात. ते असेच अवली आहेत. त्यांच्याबद्दल सर्वत्र गावात काही चर्चा पसरलेली आहे की कोणालाही मारतील, कोणाच्या अंगावर जातील, शिवाय शाप देतील, अतिशय गलिच्छ बोलतील. त्यामुळे त्यांच्या नादाला कोण लागत नव्हतं. परंतु त्यांचा अधिकार मात्र लोक जाणून आहेत की हे फार उच्च प्रतीचे परमहंस आहेत. अशा वेळेला गोंदवलेकर महाराज त्यांच्याकडे जात आहेत. हे पाहिल्यानंतर तुकामाई त्यांना म्हणाले, ये मी तुला ठारच मारतो. तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणतात, मी पण तुमच्या पायावर जीव द्यायला चालू आहे. अशी दोघांची जेव्हा उत्कटता, दोघांची मनोमन खूण एकत्र आली तेव्हा इतकी मोठी गुरुशिष्याची आपल्याला एक जोडी पाहायला मिळाली. असंच या ठिकाणी ह्याच तीव्रतेनं, ह्याच निर्वाणीनं विष्णू शर्मा
दत्त महाराजांच्याकडे गेले आणि दत्त महाराजांचे पाय धरले. महाराजांनी त्यांना मारलं, वाटेल तसं बोलले, परंतु काही झालं तरीसुद्धा विष्णू शर्माने त्यांचा पाय सोडले नाहीत. काही क्षणांनी महाराज शांत झाले. आता विषय सुरू झाला बुद्धिभेदाचा. महाराज त्यांना म्हणतात, तू ऐकला असशील, मी दत्त महाराज जरी असलो तरी पहा माझं वर्तन कसं आहे. मी जर सरळ वागत नाही आहे, मी शास्त्राचरण करत नाही आहे, तर मला शास्त्रफळं कशी मिळतील? कसा मी कोणाचा उद्धार करू शकेन? मी तर पूर्णपणे अनाचारी आहे आणि माझ्याकडून तुझं कोणतंही काम होणार नाही. त्यावेळी विष्णू शर्मांनी आपला बुद्धिभेद न होऊ देता दत्त महाराजांच्यासमोर त्यांच्यासमोर तो तिळ मात्र हल्ला नाही आणि महाराजांची त्याने करुणा भाकली. तेव्हा महाराज प्रसन्न झाले आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये महाराज आले. माला कमंडलरथः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणयुगले डमृतशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशंखचक्रे वंदे तमत्यवरदं भजतां भजघ्नं. षड्भुज असे दत्त महाराज माला कमंडलू दंड कमंडल माला कमंडलू डमरू त्रिशूळ आणि शंखचक्र असं धारण केलेले षड्भुज असे भस्म विलेपित रुद्राक्षाच्या माळा घातलेले महाराज त्यांच्यासमोर दिव्य वस्त्रामध्ये उभे राहिले. विष्णू शर्माने पाहिलं, महाराजांचे पाय धरले. बोल, तुझी काय इच्छा आहे? त्यावेळा त्यांनी सांगितलं, त्यांच्या घरामध्ये त्याला संतती नाही आहे हे सगळं गृहीत धरून त्यांनी काही मनामध्ये जे योजलं होतं त्यानुसार तो म्हणतो की 4 दिवसात माझ्या घरामध्ये पितृपर्व आहे, पितृश्राद्ध आहे, तर आपण त्यावेळेला तिथं यावं. त्यावेळेला दत्त महाराज म्हणतात की मी येईन, परंतु माझ्या तोडीचेच त्या ठिकाणी इतर दोघंही पाहिजेत. हे ऐकून तशी त्यांना कबुली देऊन विष्णू शर्मा घरी आले. ही आनंदाची वार्ता त्यांनी आपल्या पत्नीला सांगितली की महाराज आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि महाराजांना मी असं सांगितलं आहे. त्यावेळेला ते आपल्या घरी यायला तयार झालेले आहेत. त्यानुसार त्यांनी ते अग्निहोत्री होते, त्यांनी अग्निशाळेमध्ये जाऊन अग्नीला आमंत्रण केलं. सूर्यमंडलाच्या ठिकाणी येऊन सूर्यदेवांना आमंत्रण केलं आणि हे दोघंही तशी रूपं घेऊन त्या ठिकाणी श्राद्धाला आले आणि ते श्राद्ध संपन्न झालं. इतकी मोठी माणसं तिथं बसल्यानंतर तिचे सर्व पितर निश्चितच तृप्तीला गेले, परमगतीला गेले आणि त्यानंतर त्या ब्रह्मराक्षसांना पण सांगितलं होतं की त्या देवाचं जे उच्चिष्ट असेल ते मला द्या. ते घेऊन तोही त्या योनीतून मुक्त झाला. अशा प्रकारे ह्यातून आपल्याला ह्या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतं असं की वाईट शक्ती जरी असली, पिशाच्यासारखी वाईट शक्ती जरी असली, तरी एखादा सात्विक देवभक्त मनुष्य जर असेल तर तो त्याच्याकडून आपलं चांगलं इप्सित कसं साध्य करून घेऊ शकतो. एका पिशाच्याकडून एका दत्तभक्तानं दत्त महाराजांची भेट करवून घेतली, ही एक गोष्ट यातून दिसते. त्याचबरोबर दुसरा एक भाग दिसतो, तो महाराज दत्त महाराज हे आपलं वर्तन कसं ठेवतात, ते कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतात, त्यांचं वर्तन कसं असू शकतं. सामान्य माणसानं बोलताना आपल्या मनामध्ये जर संदेह बाळगला, मनामध्ये थोडा जरी किंतु आला, शंका निर्माण झाली, तर त्या ठिकाणी त्याचा परमार्थ ढासळतो. या ठिकाणी दोन्ही शक्यता असतात. कदाचित तो फसवला जाऊ शकतो किंवा कदाचित त्याचा परमार्थही नष्ट होतो. हे सर्व गुरुकृपेवरती अवलंबून आहे. तर असं हे महाराजांचं स्वभाव आहे, महाराजांचं चरित्र आहे. तर असे महाराज आपण मगाशी सांगत होतो की 5वा आश्रम अवधूताश्रम महाराजांनी स्वीकारला आणि उन्मनी अवस्थेमध्ये त्यांचं संचरण सुरू आहे. आपण महाराजांच्या अनेक स्तोत्रामध्ये वाचतो की कोल्हापुरी महाराजांची भिक्षा आहे, तुळजापुरामध्ये महाराज हात धुतात, पंढरपुरामध्ये गंध लावतात, धोपेश्वरी सकाळी भस्म लावतात, माहुरामध्ये मातापुरामध्ये मातृतीर्थामध्ये सकाळी स्नान करतात, गिरनारावरती महाराज अक्षय समाधीमध्ये असतात. अनेक स्थानं महाराजांची आहेत. संध्या पश्चिम सागरावरती महाराज संध्या करतात. तर असं त्यांचं संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं विचरण सुरू असतं. त्या निमित्तानं महाराजांचे मोठे मोठे शिष्य त्या ठिकाणी असे आहेत. तर असं महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. आणि आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे त्यांचं पंचमाश्रम आहे. आणि मुख्य म्हणजे इतिहास जो प्रसिद्ध नाही आहे त्याबद्दल आपण जे बोललो की अनघा नावाची महाराजांची पत्नी आहे आणि त्यांना निमी, ह्रीमान, कीर्तिमान, जितात्मा, मुनिवीर्यक, दीप्तिरोमा, अंशमान आणि शैलाभ अशी 8 पुत्र आहेत. एक योगायोग असा सुंदर आहे की मार्गशीर्ष महिना आता दत्तजयंती झाली तर श्रीपाद वल्लभ यांचं आता नुकतंच श्रीपाद वल्लभ महात्म्य म्हणून एक पुस्तक सध्या गेले 10 वर्ष आपण वाचत असतो. तर श्रीपाद वल्लभांचं जे जन्मस्थान आहे पीठापूर, त्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांच्या आईच्या कुळामध्ये त्यांचं नाव अवधानी आडनाव त्यांचं होतं. तर त्या कुळामध्ये श्रीपाद वल्लभांचा त्या काळातला ग्रंथ जवळजवळ 33 पिढ्या सांभाळून ठेवला होता. तो नुकता एक 10 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाला. श्रीपाद वल्लभ चरित्रामृत नावानं तो पीठापुरातून निघतो. तर ह्या ग्रंथामुळं अनघा दत्त व्रत नावाचं हे व्रत पुन्हा प्रचारात आलं. तर ह्याचं वैशिष्ट्य असं
की सहस्रार्जुन नावाचा जो महाराजांचा मोठा भक्त होता, सम्राट राजा होता, महिष्मतीचा राजा, तर ह्या राजानं महाराजांचं हे व्रत महाराज दत्त महाराजांना, अनघा मातेला आणि दत्त महाराजांच्या भोवतीने त्याची 8ही मुलांना बसवून स्वतः हे त्यानं व्रत मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला पहिल्यांदा हे व्रत केलं. त्याला अनघा दत्त व्रत म्हणतात किंवा अनघाष्टमी म्हणतात. जुन्या ग्रंथामध्ये जरी आपण पाहिलं, हिमाद्री किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये, तर आपल्याला हे अनघाष्टमी नावानं हे व्रत पाहायला मिळतं. तर अष्टपुत्रांसह पत्नीसह असं हे दत्त महाराजांचं व्रत पहिल्यांदा कार्तवीर्यानं सहस्रार्जुनानं हे व्रत केलं आणि त्या व्रताची पद्धत, ते व्रत, त्यानंतर अंगपूजा आणि त्याची कथा, अशी ती कथा आहे. आणि हे व्रत श्रीपाद वल्लभांच्या मगाशी मी सांगितलेल्या ग्रंथामुळं दत्त संप्रदायामध्ये नव्यानं पुन्हा मोठ्या प्रमाणात हे व्रत पुन्हा प्रचारात आलेलं आहे. आणि दर महिन्याच्या कृष्णाष्टमीला, म्हणजे पौर्णिमेनंतर जी अष्टमी येते, या दर महिन्याच्या अष्टमीला हे व्रत सर्वत्र केलं जातं. तर असं या अनघाष्टमीचं व्रत ह्या मासानाम मार्गशीर्षोहम असं विष्णू स्वरूप असणाऱ्या महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती, पर्वावरती पहिल्यांदा ही महाअष्टमी येते आणि नेमकं ह्या महिन्यात ते व्रत आहे. तर असं हे म्हणजे हे व्रत हा एक दाखला आहे की महाराजांचा विवाह झाला होता आणि त्यांना संतती होती. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे अजून ठाऊक नाही आहे. तर असं हे व्रत या ठिकाणी केलं जातं आणि कार्तवीर्यानं ते प्रचारात आणलं असे हे महाराज. तर ह्याबद्दल अथात्रेयाध्यात्मम अत्र्यनसूया मूलभूतौ, तर दत्तात्रेयांचा अध्यात्म सांगताना दत्त अथर्वशीर्षामध्ये म्हणलेलं आहे की अत्रेय आणि अनसूया हे मूलभूत आहे. दत्तो जीवात्मा बुद्धी अनघा तत्पुत्रौ अष्टाविती तेच चिरंजीविनः, असं दत्त महाराजांचं सपत्नीक आणि रूप आहे. एक शास्त्र असं आहे की विरक्त देवतेची आराधना केली असता मनामध्ये विरक्ती बळावते, म्हणून म्हणतात की दत्ताची उपासना केली असता तो मनुष्य आणखीन काय वगैरे. तर तसं हे दत्त महाराजांचं सपत्नीक व्रत आहे संसारिक लोकांसाठी. असंही महाराजांचं एक मोठं रूप आहे आणि हे आता आहे. तर अशा अनघाष्टमीच्या दिवशी आपण महाराजांचं स्मरण करून महाराजांची कृपा संपादन करूया. गुरुदेव दत्त, ज्या ज्या स्थळी हे मनजाज माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.